सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। श्री दक्षिणा कालिका देवस्थान येथे पौष शुद्ध दुर्गाष्टमी पासून सुरू झालेल्या पौष नवरात्रोत्सवाची शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी भक्तिमय वातावरणात विधिवत सांगता करण्यात आली। 9 दिवस चाललेल्या या नवरात्रोत्सवात दररोज विविध धार्मिक आणि पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडले। नवरात्रोत्सवाच्या कालावधीत दररोज पहाटे देवीच्या मूळ मूर्तीचा अभिषेक करण्यात येत होता। त्यानंतर दुपारच्या सत्रात होम हवन आणि धार्मिक अनुष्ठाने पार पडत होती। सायंकाळच्या वेळी देवीची सहस्त्रनाम कुंकुमार्चना व त्यानंतर महाआरती संपन्न होत होती। या सर्व विधींमुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता। नवरात्रोत्सवात देवीला दररोज विविध पालेभाज्यांपासून तयार केलेल्या अलंकारांनी सजवण्यात आले होते। देवी शाकंभरी स्वरूपात दर्शन देत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। दररोज मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी देवस्थानात उपस्थित राहत होते। काल शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवीच्या मूळ मूर्तीचा अभिषेक आणि विशेष अलंकार पूजा पार पडली। दुपारी विधिवत होम हवन करण्यात आले। सायंकाळी देवीची पालखी सेवा मोठ्या उत्साहात काढण्यात आली। पालखी सेवेदरम्यान संपूर्ण परिसरात भक्तांनी जयघोष करत देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला। पालखी सेवेनंतर कुमारी पूजनाचा विशेष विधी पार पडला। देवीच्या 9 रूपांचे प्रतीक असलेल्या 9 कुमारिकांचे पूजन करण्यात आले। यासोबतच गणपती आणि बटुक भैरव अशा 2 कुमारांचेही पूजन करण्यात आले। या कुमारी पूजनाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून नवरात्रोत्सवातील हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा विधी मानला जातो। कुमारी पूजनानंतर शयन सेवा करण्यात आली आणि त्यानंतर पौष नवरात्रोत्सवाची विधिवत समाप्ती करण्यात आली। सायंकाळच्या पालखी सेवेला आणि कुमारी पूजनाच्या वेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आज संपूर्ण पौष नवरात्रोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंदिराचे प्रमुख अर्चक श्री व्यंकटेश कुलकर्णी तसेच त्यांच्या पुजारी वृंदांनी विशेष परिश्रम घेतले। देवस्थान व्यवस्थापन आणि सेवेकरी यांनीही सहकार्य करत उत्सव शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पाडला।
सुभगा मयस्तर